जय शिवराय पब्लिकचा. आता मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपली 17 किलोमीटरची ही छोटीशी ट्रिप असणार आहे. ते का आता मग आधी आपण तयार होऊन घेऊ आणि तुम्हाला मी 17 किलोमीटरच्या ट्रिपचा थोडासा छोटासा सेटअप दाखवतो. चला सेटअप पाहून घ्या आपल्या 17 किलोमीटरच्या ट्रिपचा छोटासा सेटअप. झालेला आहे तुमचा बाबा रेडी. बॅग पण भरलेली आहे इथं आपल्या ट्रिपसाठी. आता मग जाऊया ट्रिपसाठी. आता तुमचा भाऊ झालेला आहे रेडी. आता जाऊया ट्रिपसाठी. चला ट्रिपला सुरू करण्याआधी आपण स्वामींचं नामस्मरण करून ट्रिपला सुरुवात करू. बोला श्री स्वामी समर्थ. बोला जय शंकर. चला आता माझ्या ट्रिपला सुरुवात करू. आपण फायनली पोचलेलो आहे दिंडोरी तळेगावमध्ये. वीर दाजीबा महाराज देवस्थानला जायचं असेल तर तुम्हाला सांगतो इथून रस्ता कुठे आहे. फाट्यापासून आहे रोड सरळ जायचं. तिथेच तुम्हाला एक मोठा बोर्ड दिसेल वीर दाजीबा महाराज देवस्थानाचा. तुम्हाला या ब्लॉगमध्ये थोडीफार माहिती देतो. हे नाशिकपासून 17 किलोमीटरवर आहे. दिंडोरी तळेगाव इथे दाजीबा महाराजांचं देवस्थान आहे. आणि जे कोणी बाय कार किंवा टू व्हीलरने येणार असेल त्यांनी नाशिक रोडवरनं डायरेक्ट दिंडोरीसाठी आले तरी चालतील. दिंडोरीने यायचं तळेगावसाठी. गावासाठी आलं का पुढंच तुम्हाला बोर्ड दिसेल दाजीबा महाराजांचं देवस्थानाचा. कोणी नाशिक रोडवरनं बस नाही येणार असेल तर सिटी बस आहे. त्या सिटी बसचा नंबर आहे 210. ती येते दिंडोरी तळेगाव या ठिकाणी. आता मग पब्लिक आपण दर्शन करून घेऊया. चला आपलं छान असं दर्शन दाजीबा महाराजांचं. पण पहिले आपण काहीतरी खाऊन घेऊ, म्हणजे आपण जेवण करून घेऊ. मी डबा आणलाय. चला तुम्ही पण माझ्यासोबत जेवायला या. चला तर पब्लिक मग या आपण जेवण करत. तुम्ही पण या. पण दाजीबा महाराजांच्या मंदिरात म्हणजे आपण देवस्थानात दर्शन करून घेतलं. आपलं ब्लॉग वगैरे सगळं शूट झालं. आपण आता जेवतोय. माझं नशीब एवढं चांगलं का मी दाजीबा महाराजांच्या मंदिरात जेवतोय. पब्लिक तुम्ही पण या जेवा. चला भेटूया. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता चला दाजीबा महाराजांचं पुन्हा एकदा नाव घेऊ आणि व्हिडिओला इथंच थांबू. बोला वीर दाजीबा महाराज की जय. झालेलं आहे आपलं छान असं दर्शन दाजीबा महाराजांचं. आता दाजीबा महाराजांचं नामस्मरण करून घेऊया आणि व्हिडिओला इथंच थांबूया. बोला दाजीबा महाराज की जय. तर मग व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकॉन आणि शेअर करायला नका विसरू. आणि झिंटावर कोणी पाहत असेल तर झिंटाला फॉलो, लाईक आणि शेअर करायला नका विसरू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथं येऊन खूप मस्त वाटलं. आणि सोलो ट्रॅव्हल करा मी हेच सजेस्ट करतो. म्हणजे एकट्यात एकटं ट्रॅव्हल करा, खूप मजा येते. माझा हा फर्स्ट टाईमच आहे सोलो ट्रॅव्हलचा. पण
पण मी खूप एन्जॉय करतो. मला खूप छान वाटतं. आपण गावाकडं सारखी फिलिंग येते. मला खूप छान वाटतंय. मला इथून निघूच नाही वाटत आहे, पण काय आपल्या घरी तर जावं लागणार आहे. पब्लिक घर नाही घेत. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.